राकेश बापट धडाधड आई बहिणीवरनं शिव्या देतोय. खूप क्लिअर कट दिसून येतंय की तन्वी किंवा आरबीच ट्रॉफी मिळणार आहे. तर शोज तरी कशाला चालवताय? काम करा, डायरेक्ट ट्रॉफी द्या. प्रभू तेव्हाच दिसलाय जेव्हा तो माझ्याशी भांडलाय. तुम्ही काही करा, मी पण एक सायकोलॉजी स्टुडंट आहे. पर्सनॅलिटी ही 22 वर्ष, जर का मी 22 वर्ष अशीच आहे तर मी एका महिन्यात कशी बदलू? प्रत्येकाला एक डिफेन्सचा एक चान्स मिळायचा भाऊच्या धक्क्यावरती, मला कधी नाही मिळाला. मला नाही माहिती हा कुठला रियालिटी शो मध्ये ज्याच्यामध्ये काडीची पण रियालिटी नाहीये. ती जे काय करते हे फक्त आणि फक्त कॅमेरासाठी करते. डे 1 पासून 17 लोक माझ्या अगेन्स्ट होते. जेव्हा भांडायला यायची 12-12 लोक एक साथ यायचे आणि मी एकटी थांबलेली असायची, तेव्हा का नाही भाऊ बोलले की तुम्ही एकट्या रुचितावरती अख्खं घर येतंय. मला तन्वी स्ट्रॉंग आहे असं नाही वाटत. हे जे विशाल सोबतचं माझं जेन्युइन नातं होतं आणि खूप प्युअर नातं होतं, ते 3 वाईल्ड कार्ड स्वतःच दिसत नाही तर ते मला काय लपवणार? मला तेच नाही कळलं की भाज्यांची नावं कधीपासून शिव्या व्हायला लागली. जर का ते अपशब्द होते तर ते चॅनलनी बीप का नाही केले? की मी कोणाच्या तरी हाताखाली दिसते किंवा वीक दिसते, तेव्हाच मला कळलं होतं की ह्यांना मला बाहेर काढायचं किंवा मी आता बाहेर पडणार आहे.